जावामध्ये रन टाईम नावाचा क्लास आहे, जो ऑलरेडी सिंगलटन आहे, म्हणजे ऑलरेडी इम्प्लिमेंटेड ॲज अ सिंगलटन क्लास. तर त्यामध्ये आता हे एक एक्झाम्पल आहे, ज्यामध्ये काय आपण रन टाईम सिंगलटन डेमो करतोय, जिथं मी रन टाईमचा ऑब्जेक्ट रिटर्न करतोय बाय युझिंग गेट रन टाईम मेथड. गेट रन टाईम मेथड आहे ती काय करते, रन टाईमचाच ऑब्जेक्ट रिटर्न करते. ठीक आहे. देन वी हॅव वन मोर द सेम स्टॅटिक मेथड आय एम कॉलिंग अगेन, अँड आय एम जस्ट पुटिंग दॅट इन द रेफरन्स वन अँड द रेफरन्स टू रेफरन्स व्हेरिएबल फॉर द रन टाईम. आणि इथं मी चेक करतोय की जर दोन्ही जर इक्वल टू जर ट्रू रिटर्न करत असेल, दॅट मीन्स दिस टू ऑब्जेक्ट्स आर सेम. सो दिस इज अन लाईक ऑलरेडी इम्प्लिमेंटेड एक्झाम्पल, ज्याच्यामध्ये जावामध्ये रन टाईमचा जो क्लास आहे जिथं ऑलरेडी इम्प्लिमेंट केलेला आहे सिंगलटन. आणि त्याचं हे एक्झाम्पल आहे की जे आपल्याला दाखवतं की जर आपण मल्टिपल ऑब्जेक्ट जरी क्रिएट केले रन टाईमचे, सो सो ऑल्सो इट विल रिटर्न द सेम ऑब्जेक्ट. ओके. ओके. सिंगलटन डिझाईन पॅटर्न. सिंगलटन डिझाईन पॅटर्न हा पण क्रिएशनल डिझाईन पॅटर्नच आहे, ज्यामध्ये आपण काय करणार आहे, क्लासचा ऑब्जेक्ट बनवणार आहे. तर सिंगलटनचा पर्पज काय आहे की यानंतर आहे ना, ज्यावेळेला आपण सिंगलटन डिझाईन पॅटर्न यूज करतो ना, तो व्हॉट वी एन्श्युअर वी विल बी हॅव्हिंग ओनली वन इन्स्टन्स ऑफ दॅट क्लास. तर त्याच्यासाठी ज्यावेळेला आपल्याला अशी रिक्वायरमेंट आहे की जिथं आपल्याला क्लासचा फक्त एक आणि एकच इन्स्टन्स क्रिएट करायचा आहे, मल्टिपल ऑब्जेक्ट्स क्रिएट नाही करायचे, त्यावेळेला आपण सिंगलटन डिझाईन पॅटर्न यूज करणार आहे. आता तुम्ही खाली जर इमेज जर बघशाल ना, त्या इमेजमध्ये यांनी काय दाखवलंय की जे कोणी हा क्लासचा ऑब्जेक्ट ॲक्सेस करायचा प्रयत्न करेल, त्यावेळेला एक आणि एकच ऑब्जेक्ट रिटर्न होईल. प्रत्येक वेळी जितक्या वेळेला आपण तो ऑब्जेक्ट ॲक्सेस करायचा प्रयत्न करेल, त्यावेळेला आपल्याला फक्त एक आणि एकच ऑब्जेक्ट मिळेल. तर त्यामुळे आपण हा जो डिझाईन पॅटर्न यूज करतोय त्याला आपण सिंगलटन डिझाईन पॅटर्न म्हणतो, ज्यामध्ये आपण फक्त एकच ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहे त्या क्लासचा, आणि एव्हरी टाइम वेन एव्हर other classes is trying to access that class, they will be having only one instance to access. ठीक आहे. तर आता सिंगलटन डिझाईन पॅटर्नची गरज काय, की कधी यूज होतो. लेट्स से की आपल्याला सिंगलटन डिझाईन पॅटर्न कधी यूज करू शकतो आपण प्रोजेक्टमध्ये, ज्यावेळेला लेट्स से आपल्याला कनेक्शनचा जर क्लास बनवायचा असेल एक ग्लोबल लेवलला, आणि ज्याचा एकच ऑब्जेक्ट रिटर्न करायचा असेल कनेक्शनचा, आणि तोच कनेक्शनचा ऑब्जेक्ट जो डेटाबेस सोबत कनेक्टेड आहे, तो कनेक्शनचा ऑब्जेक्ट घेऊन आपल्याला बाकी ऑपरेशन्स जर परफॉर्म करायचे असेल, तर ते दिस इज इन वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ द सिंगलटन. बट इट डिपेंड्स ऑन युअर प्रोजेक्ट अँड द रिक्वायरमेंट, की तुम्हाला अशी रिक्वायरमेंट कधी असेल. बट जेव्हा तुम्हाला अशी रिक्वायरमेंट असेल की जिथं आपल्याला त्या क्लासचा फक्त एकच ऑब्जेक्ट यूज करायचा आहे ग्लोबल लेवलला, आणि तोच ऑब्जेक्ट तुम्ही प्रत्येक ठिकाणी यूज करणार आहे, ज्या काही प्रॉपर्टी ज्या काही व्हॅल्यूज तुम्ही सेट केल्या आहे त्या ऑब्जेक्टमध्ये, त्याच गोष्टी जर तुम्ही कॉमनली यूज करणार आहे थ्रू आउट द ॲप्लिकेशन, तर त्यावेळेला तुम्ही सिंगलटन पॅटर्न यूज करू शकतात. सिंगलटन पॅटर्नमध्ये आणखी काय आहे की आपण एक एन्श्युअर करतो सिंगलटन पॅटर्नमध्ये, की त्या क्लासचा एक आणि एकच ऑब्जेक्ट असला पाहिजे. वी एन्श्युअर दॅट द क्लास हॅज जस्ट अ सिंगल इन्स्टन्स. आणि अजून दुसरी गोष्ट काय आपण एन्श्युअर करतो त्यामध्ये, की इट प्रोव्हाइड द ग्लोबल ॲक्सेस टू दॅट इन्स्टन्स. म्हणजे काय की आपण आहे ना त्या क्लास, तो जो ऑब्जेक्ट आहे त्याला ग्लोबली ॲक्सेस आहे, म्हणजे जो ॲप्लिकेशनमध्ये जितके काही दुसरे क्लासेस असतील ज्यांना तो ऑब्जेक्ट यूज करायचा आहे, तो ग्लोबली ॲक्सेसेबल आहे. म्हणजे आपण कुठूनही कुठल्याही क्लासमधून त्याला ॲक्सेस करू शकतो, कारण का आपण त्या क्लासला ॲज अ पब्लिक क्लास डिक्लेअर करतो, त्यामुळे तो जो इन्स्टन्स आहे त्या ऑब्जेक्टचा तो ग्लोबली ॲक्सेस आहे. आता ही जर इमेज तुम्ही बघितली ना, तर फर्स्ट पार्टमध्ये काय इमेजच्या, की तो हा जो दुसरा आउटसाइड जो क्लास आहे, तो ऑब्जेक्ट ॲक्सेस करायचा प्रयत्न करतोय जो आतमध्ये, बट त्याला माहित नाही हा एकच ऑब्जेक्ट आहे की दुसरा ऑब्जेक्ट आहे. तो पहिल्यांदा जातोय आणि डोअर ओपन करून तो चेक करतोय की अच्छा आय नीड वन ऑब्जेक्ट, त्यावेळेला हा ऑब्जेक्ट त्याला रिटर्न करतोय. त्यानंतर हे जे तुम्ही जर सेकंड इमेजमध्ये बघाल की ग्लोबल लेवलला, की किती पण जरी म्हणजे मल्टिपल डोअर्स असतील की जिथनं तो ऑब्जेक्ट ॲक्सेस होतोय, ठीक आहे, दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम, बट द ऑब्जेक्ट जो रिटर्न होणार आहे, जो इन्स्टन्स रिटर्न होणार आहे, दॅट विल बी अ सिंगल इन्स्टन्स. असं नाही की मल्टिपल ऑब्जेक्ट्स त्या रूमच्या आतमध्ये आणि मल्टिपल डोअर्सला वेगवेगळा आपण ऑब्जेक्ट रिटर्न करतोय. नो, वी आर रिटर्निंग अ सिंगल इन्स्टन्स. सेम इन्स्टन्स आपण रिटर्न करणार आहे ज्या वेळेला कुणी तो ऑब्जेक्ट ॲक्सेस करायचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. मग सिंगलटन क्लासचं स्ट्रक्चर कसं असतं, की सिंगलटन क्लासमध्ये आपण काय करतो की त्या क्लासला पब्लिक डिक्लेअर करतो, आणि त्यामध्ये जी कन्स्ट्रक्टर जो डिक्लेअर करणार आहे, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सिन्स वेन एव्हर यू आर रायटिंग अ सिंगलटन क्लास, द कन्स्ट्रक्टर विच वी आर डिक्लेअरिंग इन टू द सिंगलटन दॅट शुड बी अ प्रायव्हेट वन. कारण का जर आपण कन्स्ट्रक्टर जर पब्लिक केला, कन्स्ट्रक्टर पब्लिक झाला तर कुणी पण बाहेरून जाऊन दुसऱ्या क्लासमध्ये जाऊन त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करेल. त्यामुळे आपण काय करतो, आधी त्याला ब्लॉक करतो, कारण काय करतो आपण कन्स्ट्रक्टर प्रायव्हेट डिक्लेअर करतो.
आणि वी विल बी हॅव्हिंग वन मेथड विच इज गेट इन्स्टन्स, आणि त्या गेट इन्स्टन्स मेथडमधनं आपण त्या क्लासचा ऑब्जेक्ट रिटर्न करणार आहे. ते गेट इन्स्टन्स नाव तुम्ही नाव काही देऊ शकतात, बट नॉर्मली लोक असंच नाव देतात की कारण का तर आपण इन्स्टन्स रिटर्न करतो, दॅट इज वाय वी आर किपिंग अ नेम ॲज गेट इन्स्टन्स. तर हे सिंगलटनचं स्ट्रक्चर झालं की जिथं काय प्रायव्हेट कन्स्ट्रक्टर असेल आणि एक इन्स्टन्स व्हेरिएबल असेल आणि ते गेट इन्स्टन्स एक मेथड असेल ज्यामधनं आपण तो इन्स्टन्स व्हेरिएबल रिटर्न करणार आहे. ठीक आहे, आता आपण एक मिनिट इथपर्यंतचा कोड बघू. एक मिनिट फक्त. म्हणजे यातले 3 महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, राईट. एक म्हणजे आता क्लास तो आपण पब्लिक करतो. सेकंड आपण कन्स्ट्रक्टर प्रायव्हेट करतो, मॅन्डेटरी कन्स्ट्रक्टर. आणि थर्ड वन एक आपण इन्स्टन्स व्हेरिएबल डिक्लेअर करतो, राईट ना, त्या क्लासचा. राईट. हे 3 पॉईंट्स इम्पॉर्टंट. आता सिंगलटन ज्यावेळेला आपण इम्प्लिमेंट करतोय ना, तर सिंगलटन इम्प्लिमेंट करताना आपण 2 टाईपने इम्प्लिमेंट करू शकतो सिंगलटन. फर्स्ट आहे इगर इनिशियलायझेशन आणि दुसरं आहे लेझी इनिशियलायझेशन. म्हणजे काय इगर इनिशियलायझेशन म्हणजे ज्यावेळेला क्लास लोड होणार आहे, ज्यावेळेला तुझं क्लास ॲप्लिकेशनमध्ये लोड होणार आहे, त्याच वेळेला जर तुम्हाला इन्स्टन्स जर अवेलेबल करून द्यायचा असेल तर त्याला म्हणतात इगर इनिशियलायझेशन. सुरुवातीलाच तो क्लास आणि त्याचा इन्स्टन्स इनिशियलाइज होईल. आणि दुसरं इम्प्लिमेंटेशन आहे लेझी इनिशियलायझेशन. लेझी मध्ये काय की तो लेझी, दॅट इज लेझी इनिशियलायझेशन. सुरुवातीला तो इन्स्टन्स क्रिएटेड नसेल, बट वेन एव्हर समवन इज ट्राइंग टू ॲक्सेस दॅट मेथड, that object or that class, then at that time we are going to instantiate that class and we are returning that object. So 2 types of implementation आहेत. पहिला आहे लेझी इनिशियलायझेशन आणि दुसरं आहे इगर इनिशियलायझेशन. तर मी ते आपण एक एक प्रोग्राम बघूया की कसं लेझी इनिशियलायझेशनचा प्रोग्राम कसा लिहायचा आणि इगरचा कसा लिहायचा. व्हेरी सिम्पल. लेझीवाला तर खूपच जास्त इझी आहे. लेट मी शेअर द इक्लिप्स. ओके, let me know once you can see the eclipse. Yes, we can see. ओके, ठीक आहे. सो आता इगर इनिशियलायझेशन मध्ये काय केलं बघ, मी एक क्लास बनवलाय, त्याला पब्लिक डिक्लेअर केलंय, दिस इज इगर सिंगलटन. त्यामध्ये एक मी व्हेरिएबल डिक्लेअर केलंय इन्स्टन्स व्हेरिएबल, आणि त्याचा टाईप आहे त्याच क्लासचाच टाईपचं एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं जेणेकरून आपण ऑब्जेक्ट रिटर्न करणार. आणि इथं मी काय केलं, डायरेक्टली ऑब्जेक्ट क्रिएट केलाय आणि ते जे व्हेरिएबल आहे दॅट इज प्रायव्हेट. कारण का तर आपण त्या क्लासमध्येच ऍक्सेस करणार आहे, स्टॅटिक क्लास लेवलला आहे, दॅट इज फायनल. आपण काय आहे कंपाईल टाइम कॉन्स्टंट क्रिएट केला आहे, पब्लिक स्टॅटिक फायनल अँड द व्हेरिएबल विच इज रेफर्ड बाय द सेम क्लास नेम, आणि आपण डायरेक्ट व्हेरिएबल क्रिएट केलं आहे. ठीक आहे. त्यानंतर कन्स्ट्रक्टर, मी मग सांगितलं की सिंगलटनमध्ये कन्स्ट्रक्टर प्रायव्हेट ठेवायचा. सो वी हॅव डिक्लेअर्ड वन कन्स्ट्रक्टर विच इज प्रायव्हेट सो दॅट वी कॅनॉट ॲक्सेस दिस कन्स्ट्रक्टर आउटसाइड ऑफ दिस क्लास. ठीक आहे. त्यानंतर देन वी हॅव अ मेथड विच इज गेट इन्स्टन्स. इट विल रिटर्न द ऑब्जेक्ट ऑफ इगर सिंगलटन क्लास. जो आपण क्लास आहे त्या टाईपचा ऑब्जेक्ट रिटर्न करणार आहे, आणि त्यामधनं मी काय करतो, सिम्पली रिटर्निंग द इन्स्टन्स. आपण इथनं काय करतोय, डायरेक्टली इन्स्टन्स जो आपण ऑलरेडी डिक्लेअर केलाय, ऑलरेडी इनिशियलाइज्ड आहे तो ऑब्जेक्ट, तो आपण रिटर्न करतोय. वाय दिस इज इगर इनिशियलायझेशन, कारण का तर वी हॅव डिक्लेअर्ड दॅट इन्स्टन्स ॲज अ कंपाईल टाइम कॉन्स्टंट, दॅट इज पब्लिक स्टॅटिक अँड फायनल. ज्यावेळेला आपण व्हेरिएबल पब्लिक स्टॅटिक अँड फायनल करतो त्यावेळेला ते व्हेरिएबल्स जे असतात ते क्लास लोडिंगच्या टाइमलाच इनिशियलाइज होतात. म्हणून हे इन्स्टन्स जो व्हेरिएबल आहे ते आपल्याला क्लास लोडिंगच्या टाइमलाच अवेलेबल असणार आहे. म्हणजे बट ते ॲक्सेस कधी करतो आपण, गेट इन्स्टन्स ज्यावेळेला कॉल होईल त्यावेळेला ते व्हेरिएबल ॲक्सेस होईल. बट ते व्हेरिएबल जर तुम्हाला म्हणजे डायरेक्टली जर ॲक्सेस करायचं असेल तरी पण आपण ॲक्सेस करू शकतो. कसं, क्लास नेम डॉट इन्स्टन्स. कारण का तर ते क्लास लेवलला आहे, राईट. सो म्हणून ह्या ज्या इनिशियलायझेशन आहे याला काय म्हणतात, इगर सिंगलटन, इगर इम्प्लिमेंटेशन. त्याच्यामध्ये आपण काय करतोय, क्लास लेवलला व्हेरिएबल डिक्लेअर केलं, त्याचा डायरेक्ट ऑब्जेक्ट बनवला आणि तो ऑब्जेक्ट फक्त आपण गेट इन्स्टन्स मेथडमधनं रिटर्न करतोय. ठीक आहे. तर आपण आहे ना याचं डेमो बघूया, ज्याच्यामध्ये मी काय केलं आहे, मी त्या क्लासचं इन्स्टन्स मेथड कॉल केली आहे. आयदर तुम्ही गेट इन्स्टन्स मेथड कॉल करा किंवा तुम्ही डायरेक्ट हे इन्स्टन्स व्हेरिएबल ॲक्सेस करू शकता, बिकॉज दॅट इज अ स्टॅटिक व्हेरिएबल. ते क्लास लेवलला डायरेक्ट ॲक्सेस होणार आहे, राईट. मी फक्त आपल्याला बेटर प्रोग्रामिंगसाठी इन्स्टन्स मेथड क्रिएट केली, बट तुम्ही ही जरी मेथड नाही लिहिली दॅट इज ऑल्सो फाईन. वी जस्ट नीड टू डिक्लेअर दॅट व्हेरिएबल अँड क्रिएट अ प्रायव्हेट कन्स्ट्रक्टर. नाही, सॉरी, just a second. We cannot directly call this instance variable because this is private. Sorry.
I was wrong. This is private, we cannot directly call. So that to call this instance variable, we have to create this get instance method which will just return that instance variable. ठीक आहे. देन आपण जर डेमो बघितला तर डेमोमध्ये काय केलंय, डेमोमध्ये मी एक रेफरन्स बनवलाय फर्स्टवाला ऑब्जेक्ट, ज्याच्यामध्ये मी काय करतोय, इगर सिंगलटनची स्टॅटिक मेथड कॉल करतोय गेट इन्स्टन्स. सो दिस इज रेफरन्स वन. याच्यामध्ये काय असेल, आता गेट इन्स्टन्स कॉल केल्यानंतर गेट इन्स्टन्स काय रिटर्न करतीये, हा इन्स्टन्स व्हेरिएबल रिटर्न करते, दॅट इज नथिंग बट द ऑब्जेक्ट ऑफ दिस क्लास. ठीक आहे. This is under the reference one. Then we have created a one more reference, one more object which is reference 2, which will also return, which is also calling the get instance method of this eager singleton, and which will be returning the object of this class. ठीक आहे. आता नॉर्मली आपल्याला माहिती आहे, जर हे दोन ऑब्जेक्ट जर सेम, जर ऑब्जेक्ट हे दोन रेफरन्स व्हेरिएबल जर सेम ऑब्जेक्ट रिटर्न करत असेल, तर इक्वल टू मेथड जर आपण चेक केली तर इट शुड रिटर्न ट्रू, राईट? बिकॉज इक्वल टू काय करतो, ऑब्जेक्टचा रेफरन्स चेक करतो रादर दॅन कंटेंट. इक्वल्स मेथड जर असती तर इक्वल्स मेथड मध्ये काय करतो आपण, तो कंटेंट चेक करतो. बट इक्वल टू, डबल इक्वल टू, ते रेफरन्स चेक करतात की वेदर दिस रेफरन्स वन अँड रेफरन्स टू इज पॉइंटिंग टू सेम लोकेशन ऑर नॉट. बेसिकली आर दे होल्डिंग द सेम ऑब्जेक्ट. सो याची जर व्हॅल्यू ट्रू आली, सो दॅट मीन्स रेफरन्स वन मध्ये पण एकच ऑब्जेक्ट रिटर्न झाला आहे, आणि तो सेम ऑब्जेक्ट आपण जितक्या वेळा गेट इन्स्टन्स मेथड कॉल करू, सेम ऑब्जेक्ट रिटर्न होईल. इफ दिस रिटर्न्स द ट्रू. लेट मी रन दिस. Okay. So we can see the output as a true, right? Because these reference 1 and reference 2 is pointing to same object. So this is nothing but the eager singleton. What we did, we have created one class which is eager singleton. Then we have created one compile time constant, that is private, static and final, and we just created an instance in that variable. Then we have created one private constructor, and then we created one get instance method which will return the eager singleton object, and we are just returning that compile time constant here. In the demo, we created the two reference variable, reference 1 and reference 2. We same get instance method, and then we are comparing whether that reference 1 and reference 2 is pointing to the same memory location. This is returning true, so that means we have created only one object of this eager singleton and it is returning the same value. ठीक आहे. द नेक्स्ट वन इज लेझी सिंगलटन. लेझी सिंगलटन मध्ये आता इथं काय आहे की हा जो ऑब्जेक्ट आहे तो ऑलरेडी म्हणजे सुरुवातीला स्टार्टिंगलाच अवेलेबल असणार आहे, तुझ्या मेमरीमध्ये ऑलरेडी लोडेड आहे, तो आत्ता क्रिएट नाही होणार आहे. म्हणजे तुम्ही जरी तुम्ही कॉल गेट इन्स्टन्स कॉल केल्यानंतरच तुम्हाला ऑब्जेक्ट मिळेल, राईट? बट तो ऑब्जेक्ट जर तुम्ही मेमरीमध्ये बघितला तर ऑलरेडी लोडेड असेल, कारण का, दॅट इज अ कंपाईल टाइम कॉन्स्टंट. सो त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, इगर सिंगलटन म्हणतो. देन द नेक्स्ट वन इज लेझी सिंगलटन. आता लेझी सिंगलटन मध्ये काय आहे माहितीये का, लेझी सिंगलटन पण खूप सिंपल आहे, काही नाही करत आपण लेझी सिंगलटन मध्ये. लेझी सिंगलटन मध्ये आपण आहे ना, आधी इगर मध्ये काय केलं होतं, डायरेक्ट ह्याच लाईनला, फर्स्ट लाईनलाच आपण त्याला फायनल डिक्लेअर केलं होतं कॉन्स्टंट, आणि आपण डायरेक्ट व्हेरिएबल असाइन केलं होतं त्याला, सॉरी ऑब्जेक्ट असाइन केला होता त्याच क्लासचा. तर लेझी मध्ये आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट नाही करत, वी आर जस्ट डिक्लेअरिंग वन इन्स्टन्स व्हेरिएबल, प्रायव्हेट स्टॅटिक lazy singleton, class type's a variable and name as an instance. Okay, then the next thing is the same, the private constructor. We have to create the constructor, it should be private. ठीक आहे. देन त्याच्यानंतर आपण काय करतोय की आता आपण एक गेट इन्स्टन्स स्टॅटिक मेथड डिक्लेअर करणार आहे, गेट इन्स्टन्स, इट शुड रिटर्न द दॅट क्लास टाईपचा ऑब्जेक्ट रिटर्न करेल. ठीक आहे. आता याच्यामध्ये आता सध्या इग्नोर करा, हे बाकीच्या ज्या काही गोष्टी केल्या आहेत त्या इग्नोर करा सध्या. आता फक्त आपल्याला इथनं काय रिटर्न करायचं आहे, आपल्याला हे इन्स्टन्स व्हेरिएबल रिटर्न करायचं आहे, आणि दॅट शुड बी अ लेझी सिंगलटन टाईपचा ऑब्जेक्ट, जो आपण ऑलरेडी व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे त्या टाईपचा आपल्याला फक्त ऑब्जेक्ट रिटर्न करायचा आहे इथून. कारण का, तर सिंगल ऑब्जेक्ट रिटर्न झाला पाहिजे, आणि फक्त आपण तो इन्स्टन्स व्हेरिएबल इथनं रिटर्न करतोय. हे झालं नॉर्मल इम्प्लिमेंटेशन. याला आत्ता सध्या काही प्रॉब्लेम नाही आहे, यामध्ये आपण नॉर्मली चालेल. बट लेट से की मल्टिपल थ्रेड्स जर ऍक्सेस करायचा प्रयत्न करते याला, तर ही जी मेथड आहे गेट इन्स्टन्स मेथड, मल्टिपल थ्रेड्सनी जर ऍक्सेस केली, तो लेट से सायमल्टेनियसली दोन थ्रेड आले की ज्यांनी ही मेथड ऍक्सेस करायचा प्रयत्न केला, गेट
इन्स्टन्स. तर त्यावेळेला दोन थ्रेड वेगवेगळ्या टाइम म्हणजे सेम टाइमला दोन ऑब्जेक्ट क्रिएट करतील. आणि आपला जो मेन पर्पज आहे सिंगलटनचा की एकच ऑब्जेक्ट असला पाहिजे त्या क्लासचा, तो ब्रेक होईल. कारण का तर मल्टिपल ऑब्जेक्ट्स, मल्टिपल थ्रेड्स मल्टिपल ऑब्जेक्ट क्रिएट करतील. मग ते अवॉइड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर ते अवॉइड करण्यासाठी आपण डबल चेक लॉकिंग करतो. आपण काय करतो पहिल्यांदा की चेक करतो की तो ऑब्जेक्ट नल आहे का. नल जर असेल तरच ऑब्जेक्ट क्रिएट करा. आणि जर नल नसेल तर डायरेक्ट म्हणजे नल नसेल दॅट मीन्स ऑब्जेक्ट इज ऑलरेडी क्रिएटेड, देन वी कॅन डायरेक्टली रिटर्न दॅट ऑब्जेक्ट, राईट. बट इफ इट इज नल देन गो अँड क्रिएट न्यू इन्स्टन्स. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, डबल चेक लॉकिंग लावावं लागते. ते डबल चेक लॉकिंग काय बघा, आता इथं तुम्ही इथं बघितलं, आता सध्या हे इग्नोर करा सिंक्रोनाइज्ड. आपण काय करतोय, चेक करतोय एवढाच ब्लॉक चेक करा. आपण काय चेक करतोय सध्या की तो इन्स्टन्स नल आहे का. तो जर नल असेल तरच आतमध्ये जा इफ लूपच्या आणि ऑब्जेक्ट क्रिएट करा. पण तो जर नल नसेल तर आतमध्ये जाणार नाही आणि डायरेक्ट जो ऑलरेडी क्रिएटेड ऑब्जेक्ट आहे, जो पहिल्या थ्रेडनी क्रिएट केलाय सपोज, तो ऑब्जेक्ट रिटर्न कराल इथं. बट इथं आणखी एक प्रॉब्लेम आहे. इथं प्रॉब्लेम हा आहे की जर आपण हे ना हा कोड पण ब्रेक होईल मल्टिपल थ्रेड्सच्या सिनॅरिओमध्ये. ठीक आहे, लेट्स से की पहिला थ्रेड इथं आला, इफ कंडिशनला चेक करतो, इफ इक्वल टू नल आहे का. ठीक आहे, ती पहिल्या थ्रेडनी चेक केला, ओके दिस कंडिशन इज व्हॅलिड. तो आतमध्ये आला, तो ह्या लाईनला आला 21 नंबर लाईनला. तो आता इन्स्टन्स एक ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहे. त्याच टाइमला एक दुसरा थ्रेड आहे, तो लाईन नंबर 20 एक्झिक्यूट करतोय. अजून पहिल्या थ्रेडचं T1 थ्रेड आहे, T1 इज अ फर्स्ट थ्रेड, त्याचं एक्झिक्युशन कंप्लीट नाही झालंय, 21 लाईनचं एक्झिक्युशन कंप्लीट नाही झालंय. आणि त्याच टाइमला T2 थ्रेड आला. T2 थ्रेड काय करतोय, ही कंडिशन चेक करतोय. अजून T2 ला काय ऑब्जेक्ट मिळालेला नाहीये, मग तो काय करेल, स्टील तो आतमध्ये जाईल आणि त्याच टाइमला T1 ऑब्जेक्ट क्रिएट करेल. T1 ऑब्जेक्ट क्रिएट करून बाहेर आला, पण ती गोष्ट T2 ला माहितच नव्हती कारण T2 पण लूपच्या आतमध्ये घुसलाय. तर त्यावेळेला आपण काय T2 पण काय करणार आहे, जो दुसरा थ्रेड आहे तो पण ऑब्जेक्ट क्रिएट करेल. ह्या सिनॅरिओ मध्ये पण ही गोष्ट ब्रेक होईल फर्स्ट टाइमला. त्याच्यासाठी आपण काय करतो, सिंक्रोनाइज्ड ब्लॉक लावतो. सिंक्रोनाइज्ड ब्लॉक व्हॉट इट डज, तो काय करतो, क्लास लेवलला एक सिंक्रोनायझेशन अप्लाय करतो. आणि तो क्लास लेवलला अप्लाय केल्यानंतर काय होतं, पहिल्यांदा लेट्स से की फर्स्ट थ्रेड आला, तो आपण एक आउटर, याला म्हणतात डबल चेक लॉकिंग. आपण काय करतो, नल दोनदा चेक करतो विदिन अ सिंक्रोनाइज्ड याच्यामध्ये, सिंक्रोनाइज कंटेक्स्टमध्ये. तर पहिला थ्रेड आला, त्यांनी नल चेक केला, ओके आता सध्या ऑब्जेक्ट क्रिएटेड नाहीये, तो आतमध्ये आला. त्यांनी काय केलं की क्लास लेवललाच लॉकिंग अप्लाय केलं. सिंक्रोनायझेशनने काय होतं की क्लास लेवलला आपण बघ लॉकिंग कशावर लावतोय, क्लास लेवलला. त्या लेझी सिंगलटनचा जो क्लास आहे डॉट क्लास लेवललाच आपण आहे ना लॉक करतोय. त्यामुळे काय होतं की पहिला थ्रेड लॉक अप्लाय करतो त्या क्लास लेवलला आणि तो आतमध्ये एक्झिक्युशन परफॉर्म करतो आणि तो ऑब्जेक्ट क्रिएट करतो. त्याच टायमाला जर दुसरा थ्रेड जरी आला तर त्याला माहिती आहे ऑलरेडी ह्या जो खालचा जो कोड आहे ऑब्जेक्ट क्रिएशनचा, त्यावेळेला त्याच्यावर लॉक लावलेला आहे. जरी हा पहिला दुसरा थ्रेड जो आहे त्यांनी नल चेक कंडिशन त्याला पण व्हॅलिड मिळाली, कारण का आता अजून पहिल्या थ्रेडनी ऑब्जेक्ट क्रिएटेड नाहीये. दुसरा थ्रेडला पण ही कंडिशन ट्रू आली, पण तो ज्या वेळेला लाईन नंबर 19 ला येईल त्यावेळेला त्याला कळेल की लॉक लावलेलं आहे खाली. मग लॉक असल्यामुळे तो काहीच करू शकत नाही, तो वेट करेल तिथं. मग ज्यावेळेला पहिल्या थ्रेडचं एक्झिक्युशन कंप्लीट होईल आणि पहिला थ्रेड ऑब्जेक्ट क्रिएट करून तो बाहेर जाईल आणि त्याचं एक्झिक्युशन संपवेल, त्यावेळेला दुसऱ्या थ्रेडला लॉक रिलीज झालेला असेल, तो लाईन नंबर 19 लाच वेट करतोय. तो इथं आल्यानंतर तो अच्छा त्याला लॉक अवेलेबल झालं, तो आतमध्ये आला. तो आतमध्ये आल्यानंतर परत आपण नल चेक करतोय, कारण आपण पहिला नल स्किप होऊ शकतो कारण का तर मल्टिपल थ्रेडच्या सिनॅरिओमध्ये. बट दुसरा नल कधी स्किप नाही होणार, कारण का तर ज्या वेळेला जो दुसरा थ्रेड आहे तो आतमध्ये आला, तो चेक करायला गेला की हा ऑब्जेक्ट क्रिएटेड आहे का. तर पहिल्या थ्रेडनी ऑलरेडी क्रिएटेड आहे तो ऑब्जेक्ट, म्हणून ही कंडिशन त्याला फॉल्स मिळेल. मग तो आतमध्ये जाणार नाही आणि ऑब्जेक्ट क्रिएट करणार नाही. मग जो पहिल्या थ्रेडनी जो ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे तोच ऑब्जेक्ट ह्या दुसऱ्या थ्रेडला पण मिळेल. आणि त्याने आपण हे जो सिनॅरिओ येतोय की मल्टिपल थ्रेडच्या सिनॅरिओमध्ये सिंगलटन ब्रेक होतो, ते आपण अवॉइड करू शकतो डबल चेक लॉकिंगला. परत रिपीट करतो मी, आपल्याला काय करायचंय, नॉर्मल एक क्लासचं एक व्हेरिएबल इन्स्टन्स व्हेरिएबल डिक्लेअर करायचं आहे क्लास लेवलला. दॅट शुड बी अ प्रायव्हेट अँड स्टॅटिक. देन वी हॅव टू क्रिएट वन प्रायव्हेट कन्स्ट्रक्टर.
देन वी आर गोइंग टू क्रिएट वन गेट इन्स्टन्स मेथड, आणि त्या गेट इन्स्टन्स मेथडमध्ये आपण काय करतोय, डबल चेक लॉकिंग करतोय. कारण का, तर ड्यू टू मल्टी थ्रेडिंग सिनॅरिओ. तर त्यामध्ये आपण पहिल्यांदा चेक करतोय की आउटर नल, की जर ऑब्जेक्ट जर नसेल क्रिएटेड तर पहिल्या थ्रेडला आतमध्ये जाऊ द्या आणि त्याला लेट हिम क्रिएट द ऑब्जेक्ट, अँड व्हाईल क्रिएटिंग अ ऑब्जेक्ट ही विल अप्लाय द सिंक्रोनायझेशन ॲट क्लास लेवल, सो दॅट अदर थ्रेड्स विल नॉट एंटर अँड दे विल नॉट क्रिएट एनी अदर ऑब्जेक्ट. ठीक आहे. मग पहिल्या थ्रेडने ऑब्जेक्ट क्रिएट केला, देन तो ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर त्याने इन्स्टन्स व्हेरिएबलला असाइन केला. देन आफ्टर दॅट वेन एव्हर न्यू थ्रेड्स कम्स अँड दे विल ट्राय टू क्रिएट न्यू इन्स्टन्स, देन दे विल चेक दिस कंडिशन वेदर दॅट इन्स्टन्स इज नल ऑर नॉट. ह्या सिनॅरिओमध्ये काय होईल, ऑलरेडी पहिल्या थ्रेडने ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे, म्हणून नेक्स्ट टाइम ऑनवर्ड्स जितके पण थ्रेड येईल त्यांना ही कंडिशन फॉल्स मिळेल आणि ते ऑब्जेक्ट क्रिएट नाही करणार. आणि जो ऑलरेडी क्रिएटेड ऑब्जेक्ट आहे तोच ऑब्जेक्ट त्यांना रिटर्न होईल. आणि म्हणून हा जे हे जे इम्प्लिमेंटेशन आहे याला म्हणतात डबल चेक लॉकिंग. कारण आपण काय करतो, दोनदा नल चेक करतो आणि लॉक लावतो. डबल चेक इज 2 टाइम्स नल चेक, आणि लॉकिंग इज आपण सिंक्रोनायझेशन अप्लाय केलंय, क्लास लेवलला लॉक अप्लाय केलंय, म्हणून दिस इज डबल चेक लॉकिंग म्हणतात याला. आणि ह्या इम्प्लिमेंटेशनला लेझी सिंगलटन का म्हणतात, कारण ज्या वेळेला क्लास मेमरीमध्ये लोड होईल, मेमरीमध्ये लोड होताना त्याला फक्त व्हेरिएबल डिक्लेअर झालंय, त्याला कुठलाही ऑब्जेक्ट असाइन नाही झालेला अजून, दॅट इज जस्ट अन व्हेरिएबल क्रिएशन. पण कुठला ऑब्जेक्ट असाइन नाही झाला. तो ऑब्जेक्ट क्रिएट कधी होईल, ज्या वेळेला तुम्ही गेट इन्स्टन्स मेथड कॉल करशाल त्याच वेळेला त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट होणार आहे. म्हणून याला काय म्हणतात, लेझी सिंगलटन. का लेझी, कारण ज्या वेळेला तुम्ही मेथड कॉल करशाल त्याच वेळेला मेमरीमध्ये ऑब्जेक्ट लोड होणार आहे. आणि आता याचं आपण डेमो बघूया. डेमो पण एकदम सेम आहे लेझी सिंगलटनचा. मी लेझी सिंगलटनचे 2 रेफरन्स व्हेरिएबल क्रिएट केले, जे गेट इन्स्टन्स, आधी आपण जसं ईगरमध्ये बघितलं सेम तसंच आहे, की ही मेथड कॉल होईल आणि त्यामध्ये ऑब्जेक्ट क्रिएट करतील. आणि ऑब्जेक्ट क्रिएट झाल्यानंतर आपण चेक करतोय की दोन्ही पण ऑब्जेक्ट जर सेम मेमरी लोकेशनला पॉईंट करत असेल, देन इक्वल टू ऑपरेटर विल रिटर्न ट्रू, अदरवाइज इट विल रिटर्न फॉल्स. ठीक आहे. लेट मी सेव्ह दिस कोड. लेट मी रन दिस. ठीक आहे. सो इट इज रिटर्निंग ट्रू. ठीक आहे. तर याला म्हणतात लेझी सिंगलटन. समजलं? हो. ठीक आहे. बट याच्यात पण एक प्रॉब्लेम आहे. काही क्वेश्चन नाही ना आतापर्यंतच्या याच्यात, मग मी सांगतो प्रॉब्लेम काय. क्वेश्चन म्हणजे की आता सपोज इंटरव्ह्यूवरनं विचारलं की सिंगलटन डिझाईन पॅटर्न एक्झाम्पल किंवा इम्प्लिमेंटेशन विचारलं, तर डायरेक्ट आपण डबल लॉक चेकिंग दाखवायचं का म्हणजे नॉर्मल इगर किंवा लेझी जे आपण आहे. पहिलं तर हे सांगायचं की मला 2 टाईपने इम्प्लिमेंट करू शकतो, एक तो लेझी आणि ईगर. तुम्हाला कुठलं इम्प्लिमेंट करून दाखवू, तर ते बोलले दोन्ही दाखव. तर ईगर आधी दाखवायचं. ईगर तर खूपच सिंपल आहे. आणि त्यानंतर लेझी दाखवताना डबल चेक टाकायचं, कारण काय अल्टिमेटली तो डबल चेकवर येतोच. म्हणजे तू नॉर्मल जर इम्प्लिमेंट केलं तर तो सांगेलच की हा ब्रेक होईल मल्टिपल थ्रेड्समध्ये हे ते. तर इन्स्टेड ऑफ म्हणजे त्याने विचारल्यानंतर सांगण्यापेक्षा आधीच करून दाखवायचं की असं असं आहे, आणि त्याला एक्सप्लेन पण करायचं. असं नाही वाटलं पाहिजे त्याला की हा कोड रट्टा मारला याने. नॉर्मली लोक काय करतात ना, मी आता इंटरव्ह्यू घेतलेत ना खूप सारे, तर ते लोक सांगतात, कोड पण लिहून दाखवतात, बट तो कोडचं हे मिनिंगच माहित नसतं की डबल चेक काय आहे आणि लॉक काय आहे, हा दोनदा नल चेक का केलाय. ते फक्त एवढं सांगतं की मल्टी थ्रेडिंगच्या सिनॅरिओमध्ये डबल नल चेक करावं लागेल. बट वाय डबल नल चेक का करावं लागेल तुम्हाला? का मुळे आधी पण नल चेक केलाय मग सिंक्रोनाइज अप्लाय केलाय, आपण सिंक्रोनाइज आधी का नाही अप्लाय करू शकत आणि मग नल चेक करू नाही शकत? हे त्यावेळेला आन्सर नाही करू शकत. म्हणून आहे ना, तुम्ही जो कोड लिहिताय लिहून काढायचा आणि मग एक्सप्लेन करायचं की असं असं आहे आणि ह्या सिनॅरिओमध्ये असं असं होईल, म्हणून इथं डबल नल चेक टाकावा लागतो आपल्याला. आणि लेझी इनिशियलायझेशन मध्ये जर मेथड सिंक्रोनाइज मारली तर? मेथड जर सिंक्रोनाइज मारली तर तुला म्हणजे काइंड ऑफ हे होईल रे त्याच्यावर वेगळ्या, काय म्हणतात त्याला, मेथड लेवलला तू, आय अग्री, मेथड लेवलला पण तू सिंक्रोनाइज करू शकतो आणि त्यांनी पण आहे ना तुला बाकीच्या एवढ्या कंडिशन टाकायची गरज नाही पडणार आहे. पण त्यामध्ये आहे ना तुझं हे काय म्हणतात त्याला, लॅटन्सी वाढेल. जर लेट्स से की 5 थ्रेड ती गेट इन्स्टन्स मेथड कॉल करताय, राईट? तर गेट इन्स्टन्स मेथड कॉल करायच्या वेळेला 5ही थ्रेडला काय होईल, तो लॉक लागेल आधीच. मेथड लेवललाच लॉक लागेल. म्हणजे थांब मी तुला एक्सप्लेन करतो. लेट्स से की आता पहिला थ्रेड आला, पहिला थ्रेडनी लॉक लावला आणि त्याने आतमध्ये लेट्स से की सिंपल इन्स्टन्स क्रिएशन आहे, त्याने ऑब्जेक्ट क्रिएट केला. ठीक आहे. आता त्यावेळेला जो ऑब्जेक्ट क्रिएट करतोय पहिला थ्रेड, त्याने मेथड लेवललाच लॉक लावलाय, राईट?
जोपर्यंत तो ऑब्जेक्ट क्रिएट करत नाही किंवा क्रिएटेड ऑब्जेक्ट ऑलरेडी जर क्रिएटेड असेल तो ऑब्जेक्ट जोपर्यंत रिटर्न करत नाही तोपर्यंत मेथड लेवललाच लॉक असेल. त्यामुळे उरलेले जे थ्रेड आहे ते वेटिंगवर जातील. त्यानंतर दुसऱ्या थ्रेडला ऍक्सेस मिळाला तो लॉक करेल परत. असं करत करत उरलेले जे 3 थ्रेड आहे ते पण वेटिंगवर राहतील. पण आपण ह्यामध्ये कसं अवॉइड करतो ते, कारण का तर बघ, फक्त पहिल्यांदा लॉक लागतोय. पहिल्यांदा ज्या वेळेला ऑब्जेक्ट क्रिएट होतोय ना त्याच वेळेला लॉक लागतोय. नेक्स्ट टाइम ऑनवर्ड्स ज्या वेळेला थ्रेड्स आले त्यावेळेला त्यांनी बघितलं की अच्छा इन्स्टन्स नल आहे का. जर सेकंड टाइम असेल तर त्यांना ही पहिलीच कंडिशन फॉल्स मिळेल. कारण का तर इन्स्टन्स ऑलरेडी क्रिएटेड आहे, पहिल्या थ्रेडनी क्रिएट करून ठेवलाय. राईट. त्यानंतर बाकीच्यांना लॉक लावायची गरज नाही, ते बाकीचे डायरेक्ट तुम्हाला ऑब्जेक्ट रिटर्न करून देणार आहे. म्हणून मेथड लेवलला पण चालेल पण त्यांनी लॅटन्सी वाढेल. त्यामुळे तो आणि बेटर कोडिंग नाहीये ती. तुम्ही पहिल्यांदा ज्या वेळेला क्रिएट करता त्याच वेळेला लॉक लावा आणि नेक्स्ट टाइम ऑनवर्ड्स डायरेक्टली रिटर्न दॅट इन्स्टन्स. तर बाकी थ्रेड्सला इझिली अवेलेबल मिळेल. ओके. ठीक आहे. ठीक आहे. रंजय एनी क्वेश्चन? नो, नॉट नाव. ठीक आहे. आता ना याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे, म्हणजे तो इंटरव्ह्यूअरला सांगायची गरज नाहीये. जर कुणी खरोखर डीप मल्टी थ्रेडिंग मध्ये केलेलं असेल ना त्यांच्यासाठीच आहे हा ऍक्च्युली. तर काय होतं माहितीये का, ह्यामध्ये पण आपण मल्टी थ्रेडिंग मल्टिपल थ्रेड्सनी आपण इम्प्लिमेंटेशन केलंय की मल्टिपल थ्रेडच्या सिनॅरिओमध्ये हे वर्क होईल. बट कधी कधी काय होतं ना, जे मल्टी थ्रेडिंगमध्ये काही काही थ्रेड जे काय करतात माहिती का, कॅशेमध्ये स्टोअर करतात ऑब्जेक्ट. तर काय होतं माहिती का, एका थ्रेडनी जर ऑब्जेक्ट कॅशेमध्ये स्टोअर केला आणि दुसरा थ्रेड जर ऍक्सेस करायचा प्रयत्न केला तर त्याला तो मिळत नाही आणि तो काय करतो, परत नवीन ऑब्जेक्ट क्रिएट करतो. तो मेमरीमध्ये स्टोअर नाही करत. कधी कधी थ्रेड्स काय करतात, लोकल कॅशेवर ऑब्जेक्ट स्टोअर करतात आणि तो लोकल कॅशेचा ऑब्जेक्ट दुसऱ्या थ्रेड्सला मिळत नाही. म्हणून ती गोष्ट अवॉइड करायची तर त्याच्यासाठी काय करतात माहितीये का, फक्त सिम्पल काहीच नाही करायचं. फक्त इम्प्लिमेंटेशन मध्ये नॉर्मली आपण जे काय करतोय, प्रायव्हेट स्टॅटिक व्हेरिएबल डिक्लेअर करतोय ना त्यामध्ये वोलेटाईल कीवर्ड यूज करायचा. वोलेटाईल मुळे काय होतं की ती जी इन्स्टन्सची जी कॉपी बनती ती मेमरी लोकेशनला, मेमरी लेवलला बनती, ना की कॅशे लेवलला. फक्त एवढं चेंज करायचं असतो. तुम्ही हे डायरेक्टही दाखवू शकतात आणि एक्सप्लेन करू शकतात इंटरव्ह्यूअरला की ज्या वेळेला मल्टिपल थ्रेडचा सिनॅरिओ होतात, समटाइम्स थ्रेड स्टोअर दॅट इन्स्टन्स व्हेरिएबल इन टू कॅशे मेमरी. सो टू अवॉइड दॅट सिच्युएशन वी विल क्रिएट दॅट इन्स्टन्स व्हेरिएबल ॲज अ वोलेटाईल सो दॅट इट विल बी अवेलेबल फॉर ऑल थ्रेड्स. वोलेटाईलचं मिनिंगच ते की मेमरी लोकेशनला स्टोअर करतो तो व्हेरिएबल आणि ते जे काही व्हेरिएबल्स वोलेटाईल डिक्लेअर्ड असतात ते सगळ्या थ्रेड्सला अवेलेबल असतात. आणि त्यामुळं हे जे थ्रेड लेवलला जे कॅशिंग होतं ते आपण अवॉइड करू शकतो. बाकी अदर इम्प्लिमेंटेशन इज व्हेरी सेम. कॉल करायचं पण सेमच आहे, गेट इन्स्टन्स मेथड कॉल करा आणि तो ऑब्जेक्ट रिटर्न करा. सो दिस इज वन मोर थिंग टू ॲडिंग अ वोलेटाईल व्हेरिएबल इन इन्स्टन्स. ठीक आहे. आता ना हे जे सिंगलटनचं जे इम्प्लिमेंटेशन आहे ना ते ब्रेक होऊ शकतं सिरियलायझेशन, डिसिरियलायझेशननी आणि रिफ्लेक्शननी. आता सिरियलायझेशन काय आहे, सिरियलायझेशन आणि डिसिरियलायझेशन, ज्या वेळेला आपल्याला ओव्हर द नेटवर्क ऑब्जेक्ट पास करायचा असतो ना त्यावेळेला आपण सिरियलाइज करतो त्या ऑब्जेक्टला आणि जिथून ऍक्सेस करायचा तिथं आपण डिसिरियलाइज करतो. तर तिथं काय होतं माहिती आहे का, नॉर्मली सिरियलायझेशन आणि डिसिरियलायझेशन मध्ये पण आहे ना एक नवीन ऑब्जेक्टची कॉपी क्रिएट होती. म्हणजे सिरियलायझेशनला लेट्स से की एक ऑब्जेक्ट आहे O1 सिंगलटनचा एक ऑब्जेक्ट आहे O1, त्याला मी सिरियलाइज करतोय आणि ओव्हर द नेटवर्क पाठवतोय. व्हाईल डिसिरियलायझेशनला काय होतं माहितीये का, नॉर्मली एक नवीन ऑब्जेक्ट क्रिएट होतो आणि डिसिरियलायझेशनसाठी तो नवीन ऑब्जेक्ट क्रिएट होतो. मग आपलं जे सिंगलटनचा जो कन्सेप्ट आहे की एकच इन्स्टन्स क्रिएटेड असला पाहिजे तो ब्रेक होतो सिरियलायझेशन आणि डिसिरियलायझेशननी. अजून कशाने ब्रेक होतो, द सेकंड ब्रेकेज इज बाय युझिंग रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन म्हणजे काय माहिती का, जर आपल्याला त्या क्लासच्या प्रॉपर्टीज रन टाइमला जर चेंज करायच्या असेल तर आपण रिफ्लेक्शनचे एपीआय, रिफ्लेक्स एपीआय जावामध्ये ते एपीआय यूज करू शकतो आणि ते रिफ्लेक्शननी आपण ते ब्रेक करू शकतो. म्हणजे काय की ज्यावेळेला आपण क्लास रन करतो त्यावेळेला आपण रन टाइमला त्याच्या मेथड्स, त्याचे व्हेरिएबल्स, प्रायव्हेट व्हेरिएबल्स, रिफ्लेक्शनमध्ये प्रायव्हेट व्हेरिएबल्स पण ऍक्सेस करता येतात. म्हणून जर कुणी जर रिफ्लेक्शन थ्रू जर ब्रेक केला तर तो ब्रेक करता येऊ शकतो तुमचं सिंगलटनचं इम्प्लिमेंटेशन.
रिफ्लेक्शन. म्हणून ते अवॉइड करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, तर आपण पहिलं बघूया, रिफ्लेक्शनचं नंतर बघूया. द फर्स्ट वी विल सी द सिरियलायझेशन अँड डिसिरियलायझेशन. आता सिरियलायझेशन आणि डिसिरियलायझेशनचं मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो की कसं ब्रेक होतं आणि ते कसं अवॉइड करता येतं आपल्याला, ते आपण आधी बघूया आणि मग मी तुम्हाला सांगतो की काय करायचं. ठीक आहे, लेट मी शेअर द स्क्रीन अगेन. ठीक आहे. आता मी एक आहे ना सिरियलायझेशनचा पण एक सिंगलटनचा क्लास बनवला आहे. त्यामध्ये काय केलं, सिरियलायझेशनसाठी आपल्याला माहिती आहे इम्प्लिमेंट सिरियलायझेबल इंटरफेस इम्प्लिमेंट करावा लागतो जर एखाद्या क्लासचा तुम्हाला सिरियलाइज करायचा असेल तर. सो दॅट इज व्हॉट आय हॅव डन. इम्प्लिमेंट सिरियलायझेशन on this class, and we have instance variable which will return that object. and आणखी एक व्हेरिएबल मी इथं डिक्लेअर केलं आहे, प्रायव्हेट इंट आहे, जस्ट टू चेक द व्हॅल्यू विच वी आर असाइनिंग वेदर वी आर गेटिंग द सेम व्हॅल्यू ऑर द डिफरंट व्हॅल्यू. त्याच्यासाठी मी एक व्हेरिएबल घेतलं आय नावाचं, आणि बाकी कोड सेम आहे हा इथं. जसं आपण नॉर्मल लेझी इनिशियलायझेशनमध्ये केलं आहे ना, लेझी सिंगलटनमध्ये, तर सेम कोड आहे लेझी सिंगलटनचा, आणि फक्त याच्यासाठी आयसाठी मी गेटर आणि सेटर लिहिलं आहे. ठीक आहे, आता मी सिरियलायझेशनच्या डेमोमध्ये जातो. इथं मी काय केलंय, इथं नीट बघून घ्या आधी. इथं मी काय केलं, एक सिरियलायझेशनचा पहिला ऑब्जेक्ट घेतला, गेट इन्स्टन्स मेथडनी मला तो ऑब्जेक्ट मिळाला, आणि मी काय केलं, त्याची एक व्हॅल्यू, सेट व्हॅल्यू, जी आय जे व्हेरिएबल होतं व्हॅल्यूवालं, त्याला 1 व्हॅल्यू सेट केली, आणि मी त्याला काय करतोय, सिरियलाइज करतोय. आता हा सिरियलाइजचा कोड आहे जो आपल्याला माहिती आहे की फाईल आउटपुट स्ट्रीमनी फाईलचा आउटपुटचा ऑब्जेक्ट घ्यायचा, त्यानंतर ऑब्जेक्ट आउटपुट स्ट्रीमनी तो ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट करायचा त्याला, आणि राईट ऑब्जेक्टनी तो जो ऑब्जेक्ट आपण जो सिलेक्ट केलाय तो ऑब्जेक्ट सिरियलाइज केला जातो आणि तो राईट होतो. ठीक आहे, आता हे दिस इज फॉर द सिरियलायझेशन. आता आपण हा कोडनी सिरियलाइज केलाय. आता मी काय करतो माहितीये का, जो सिंगलटनचा जो आपला ऑब्जेक्ट होता जो आपण ऑलरेडी सिरियलाइज केलाय त्याची व्हॅल्यू मी चेंज करतोय. आता मी व्हॅल्यू काय सेट करतोय, 2 सेट करतोय. पहिली आपण आहे ना सिरियलायझेशन करायच्या वेळेला व्हॅल्यू काय होती, 1 होती. आता मी काय करतोय, त्याच ऑब्जेक्टची व्हॅल्यू 2 सेट करतोय. आणि आता मी काय करतोय माहितीये का, तो जो ऑब्जेक्ट आहे तो आता आपण काय करणार आहे, परत डिसिरियलाइज करायचा प्रयत्न करणार आहे. आता डिसिरियलाइज करताना आपण काय करणार आहे, जी सिरियलायझेशन करताना जी फाईल यूज केली आहे, ही जी सिरियलायझेशनची फाईल आहे आउट डॉट सिरियलायझेशन, ती फाईलच आपण यूज करतोय इथं डिसिरियलाइज करताना. आणि तो ऑब्जेक्ट जो सेव्ह करतोय तो सिंगलटन 2 मध्ये करतोय मी. इथं नॉर्मली नल डिक्लेअर करून घेतला, आणि तो जो डिसिरियलायझेशन आपण पहिल्यांदा जो सिरियलाइज केलेला ऑब्जेक्ट आहे त्याला डिसिरियलाइज करून मी सिंगलटन 2 मध्ये टाकलाय. ठीक आहे, आता हे झालं माझं सिरियलायझेशन आणि डिसिरियलायझेशन. आता मी चेक करतोय की आता आपण नॉर्मली काय असायला पाहिजे होतं, जो पहिला ऑब्जेक्ट आपण सिरियलाइज केलाय तोच ऑब्जेक्ट आपण डिसिरियलाइज केलाय, तर ते दोन्ही ऑब्जेक्ट सेम असायला पाहिजे होते. त्याच्यासाठी मी काय चेक करतोय, इक्वल टू मेथडनी, वेदर दॅट फर्स्ट ऑब्जेक्ट व्हाईल सिरियलायझेशन इज इट सेम टू डिसिरियलायझेशन ऑब्जेक्ट ऑर नॉट. तर मी आता रन करून दाखवतो तुम्हाला आधी, आणि मग आपण व्हॅल्यू प्रिंट करून दाखवला तिथं. ठीक आहे, आता बघ मी रन करतोय हा प्रोग्राम. तुम्ही जर याचं आउटपुट बघितलं तर आउटपुटमध्ये काय दिसतंय, 2 ऑब्जेक्ट्स आर नॉट सेम. कारण का, तर ही कंडिशन ट्रू नाही आली आहे. दोन्ही ऑब्जेक्ट सेम नाही आलेत, कारण तो एल्स मध्ये गेला आणि त्यांनी प्रिंट केलं की दीज ऑब्जेक्ट्स आर नॉट सेम, आणि व्हॅल्यू पण प्रिंट करून दाखवल्या की सिंगलटनची जी पहिली जी व्हॅल्यू होती, डिफरन्स काय, तर पहिली व्हॅल्यू 1 होती, आणि त्यानंतर आपण ज्या वेळेला त्याची व्हॅल्यू चेंज केली तर ती पहिली व्हॅल्यू 1 होती, त्यानंतर आपण व्हॅल्यू चेंज केली सिंगलटनची, ती व्हॅल्यू झाली 2, आणि डिसिरियलाइज करताना त्यांनी पहिलीच व्हॅल्यू उचलली. ही जी सिंगलटन 2 मध्ये जी व्हॅल्यू आली आहे ती 1च प्रिंट झाली. कारण का, तर त्यांनी पहिलं जर सिरियलाइज केलं तीच व्हॅल्यू उचलली, आणि जेणेकरून ह्या ज्या सिंगलटनचे 2 ऑब्जेक्ट क्रिएट झाले. आयडली सिंगलटनचा एकच ऑब्जेक्ट पाहिजे होता, चेंज झालेलीच व्हॅल्यू इथं यायला पाहिजे होती. जी थर्ड लाईन प्रिंट झाली आहे 1, त्याच्या जागी 2 प्रिंट व्हायला पाहिजे होतं. कारण का, तर सिंगल ऑब्जेक्ट होता सिंगलटनचा, आणि सिंगलटनचा जर सिंगल ऑब्जेक्ट असेल तर तोच ऑब्जेक्ट सिरियलायझेशनसाठी आणि डिसिरियलायझेशनसाठी यूज व्हायला पाहिजे. बट तसं नाही झालं, कारण का, तर डिसिरियलायझेशन मध्ये हे ब्रेक झालं. ठीक आहे, आता हे ब्रेक जो झालाय, हे जो आपण सिंगलटनचा जो क्लास होता, जो आपला पर्पज होता की एकच ऑब्जेक्ट असायला पाहिजे, बट त्याचे आपण बघितलं की मल्टिपल ऑब्जेक्ट्स क्रिएट झाले व्हाईल डिसिरियलायझेशन. ते अवॉइड कसं करायचं, सिम्पल आहे, काहीच नाही करायचं. आता डिसिरियलायझेशन करताना आपण नॉर्मली काय करतो माहिती का, डिसिरियलायझेशन करताना ही रीड ऑब्जेक्ट नावाची एक मेथड आहे, ती आपण कॉल करतो डिसिरियलायझेशनच्या टाइमला. तर ही जी
रीड ऑब्जेक्ट नावाची जी मेथड आहे ना, ती आपल्याला काय करायची माहिती आहे का, ती रीड रिझॉल्व म्हणून एक डिसिरियलायझेशन मध्ये एक मेथड आहे, ती आपल्याला ओव्हरराईड करायची. ही एक प्रोटेक्टेड मेथड आहे, ती आपल्याला ओव्हरराईड करावं लागते रीड रिझॉल्व नावाची. ही जी रीड रिझॉल्व नावाची जी मेथड आहे ती काय करते माहिती आहे का, इन्स्टेड ऑफ जो नवीन ऑब्जेक्ट घ्यायच्या जागी ती काय करते, ऑलरेडी जो इन्स्टन्स जो ऑलरेडी क्रिएटेड आहे तोच ऑब्जेक्ट घेते. त्याच्यासाठी आपल्याला आहे ना डिसिरियलायझेशन मध्ये जर सिंगलटन जर इम्प्लिमेंट करायचं असेल आणि आपल्याला जर अवॉइड करायचं असेल सिंगलटनचं जे ब्रेक होतोय सिरियलायझेशन डिसिरियलायझेशन, तर आपल्याला ही एक मेथड इम्प्लिमेंट करावं लागते. जो क्लास तुम्हाला सिरियलाइज करायचा सिंगलटन, त्या सिंगलटन क्लासमध्ये रीड रिझॉल्व नावाची, कारण का व्हाईल रीडिंग द ऑब्जेक्ट तो सेम इन्स्टन्स त्याने घेतला पाहिजे. नाही म्हणजे डिसिरियलाइज करताना इन्स्टेड ऑफ टेकिंग डिफरंट ऑब्जेक्ट इट शुड टेक द सेम इन्स्टन्स विच इज चेंज्ड. आता बघा आपला डिफरन्स कसा हे होतोय मी तुम्हाला दाखवतो. लेट मी रन दॅट प्रोग्राम अगेन. मी याच्यात काही चेंज करत नाहीये, फक्त आपण काय करतो की जो सिरियलाइज केला होता क्लास त्यामध्ये मी काय केले, एक प्रोटेक्टेड मेथड ऍड केली रीड रिझॉल्व. ही मेथड यूज होती डिसिरियलायझेशनच्या वेळेला. आणि आता मी परत प्रोग्राम रन करतोय, सेम प्रोग्राम ज्याच्या कोडमध्ये आपण काही सुद्धा चेंज नाही केलेला. आता जर बघितलं तर आउटपुट आता आहे टू ऑब्जेक्ट्स आर सेम. आणि जो चेंज झालेला जो इन्स्टन्स होता, कारण का आपण व्हॅल्यू चेंज केली होती सिंगलटनच्या एक इन्स्टन्स व्हेरिएबलची, ती चेंज झालेलीच व्हॅल्यू दोन्ही वेळेला प्रिंट होती. म्हणजे फर्स्ट टाइमला म्हणजे बिफोर सिरियलायझेशन पण तीच व्हॅल्यू प्रिंट होती आणि आफ्टर सिरियलायझेशन ऑल्सो द सेम व्हॅल्यू वी आर गेटिंग. कारण का तर आपण रीड रिझॉल्व नावाची प्रोटेक्टेड मेथड इम्प्लिमेंट केली आहे आपल्या क्लासमध्ये. ती काय करते की नवीन ऑब्जेक्ट क्रिएट करू देत नाही, जो ऑलरेडी जो क्रिएटेड ऑब्जेक्ट असेल त्याच ऑब्जेक्टची व्हॅल्यू रिटर्न करते. हे आम्हाला तुम्हाला जर सिंगलटन मध्ये जर सिरियलायझेशन यूज करायचं असेल तर तुम्हाला ही रीड रिझॉल्व नावाची मेथड पण इम्प्लिमेंट करावं लागते तुमच्या सिंगलटन क्लासमध्ये. ठीक आहे. ठीक आहे. आता रिफ्लेक्शन मी आधी काय सांगितलं तुम्हाला की ही जी गोष्ट आहे ती आपण सिंगलटन जो इम्प्लिमेंट केलाय क्लास तो आपण आहे ना ब्रेक करू शकतो. कशाने ब्रेक करू शकतो? रिफ्लेक्शननी पण ब्रेक करू शकतो. व्हॉट इज रिफ्लेक्शन? रिफ्लेक्शन काय करतो माहिती का, रिफ्लेक्शन एक जावाचे एपीआय आहेत ते. रिफ्लेक्ट एपीआय जावा डॉट लँग पॅकेजमध्ये रिफ्लेक्ट एपीआय, तो रिफ्लेक्ट एपीआय काय करतो माहिती का, त्याला आहे ना रन टाइमला कन्स्ट्रक्टर पण अवेलेबल असतो, त्यानंतर त्या क्लासच्या मेथड्स अवेलेबल असतात, त्या क्लासचे प्रायव्हेट व्हेरिएबल अवेलेबल असतात. नॉर्मली आपण सिरियलायझेशन हा जो सिंगलटनचा क्लास आहे त्यामध्ये काय केलं, हे प्रायव्हेट व्हेरिएबल डिक्लेअर केलंय. हे प्रायव्हेट व्हेरिएबलची व्हॅल्यू आउटसाइड ऑफ दिस क्लास आपण चेंज नाही करू शकत नॉर्मली, राईट? कारण का तो व्हेरिएबल प्रायव्हेट असल्यामुळे ते व्हेरिएबल दुसरीकडे ऍक्सेस होऊच शकत नाही प्रायव्हेट व्हेरिएबल अदर दॅन दिस क्लास. तर बट हे जर नॉर्मली जर तुम्ही इथं जे प्रायव्हेट व्हेरिएबल जर ऍक्सेस करायचा प्रयत्न केला असताना ते झालं नसतं. लेट मी शो यू दॅट ऑल्सो. लेट से सिरियलायझेशन डॉट इन्स्टन्स. हा बघा आता हे इन्स्टन्स व्हेरिएबल येतच नाहीये इथं आपल्याला इंटेलिजे विंडोमध्ये. ह्या फक्त गेट इन्स्टन्स मेथड येते पण ते इन्स्टन्स व्हेरिएबल येत नाहीये. ते काय येत नाहीये? कारण त्या व्हेरिएबल इज अ प्रायव्हेट व्हेरिएबल. आता जर मी ते व्हेरिएबल जर प्रायव्हेट काढलं इथनं, एक सेकंद मी ते प्रायव्हेट काढून टाकतो इथं ह्याला पब्लिक करतो. आता जर मी इथं गेलो तर इथं बघितलं, इथं तुम्हाला ते इन्स्टन्स व्हेरिएबल दिसेल. कारण का दॅट व्हेरिएबल पब्लिकली अवेलेबल. बट सिरियलायझेशन मध्ये वी हॅव टू डिक्लेअर दॅट व्हेरिएबल ॲज अ प्रायव्हेट and due to this we cannot directly access that variable private variable outside of the class. but रिफ्लेक्शन ही अशी गोष्ट आहे जावाची रिफ्लेक्ट पॅकेज मधली की ज्यामध्ये रन टाइमला तुम्ही प्रायव्हेट व्हेरिएबल्स ऍक्सेस करू शकतात, प्रायव्हेट कन्स्ट्रक्टर ऍक्सेस करू शकतात, मल्टिपल गोष्टी आपण ऍक्सेस करू शकतात त्या क्लासच्या डायरेक्टली. तर इथं मग रिफ्लेक्शननी काय केलंय, मी रिफ्लेक्शन एक कन्स्ट्रक्टर क्रिएट केलाय त्या क्लासचा आणि मी त्याला म्हटलं सेट ऍक्सेसिबल ट्रू. याला ऍक्सेसिबल ट्रू केलंय आणि त्यानंतर मी काय करतोय माहितीये का, त्या कन्स्ट्रक्टर थ्रू एक नवीन इन्स्टन्स कॉल करतोय सिंगलटन 2 चा. पहिल्यांदा आपण काय केलंय, गेट इन्स्टन्स मेथडनी मी एक सिंगलटनचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. त्यानंतर जावाच्या रिफ्लेक्ट पॅकेजचा कन्स्ट्रक्टर यूज करून, इव्हन तुम्ही डायरेक्ट प्रायव्हेट व्हेरिएबल ऍक्सेस करून पण करू शकतात, बट मी कन्स्ट्रक्टरनी केलं इथं. कन्स्ट्रक्टरनी त्याला सेट ऍक्सेसिबल ट्रू केलं आणि त्याचा एक नवीन ऑब्जेक्ट बनवला सिंगलटन 2 नावाने. पहिला आहे सिंगलटन जो नॉर्मली आपल्याला गेट इन्स्टन्स मेथडनी झालाय आणि दुसरा हा रिफ्लेक्ट पॅकेज थ्रू केलाय मी. आणि ज्यावेळेला मी इथं कंडिशन चेक करतोय की वेदर दॅट सिंगलटन 1 अँड सिंगलटन 2 जो रिफ्लेक्शननी यूज केलाय ते सेम आहे का,
तर ते सेम नाही आहेत. व्हाय? बिकॉज दे आर नॉट सेम आणि दे आर जस्ट प्रिंटिंग टू ऑब्जेक्ट्स आर नॉट सेम. आणि इवन आपण व्हॅल्यू जर सेट केल्या पहिल्या ऑब्जेक्टमध्ये, टू जस्ट टू चेक की वेदर दॅट व्हॅल्यू आर कमिंग द सेम व्हॅल्यू येतात का नाही, तर पहिल्या ऑब्जेक्टसाठी व्हॅल्यू मी 1 सेट करतोय, दुसऱ्या ऑब्जेक्टसाठी मी व्हॅल्यू 2 सेट करतोय, आणि ज्यावेळेला प्रिंट करतोय त्यावेळेला वेगवेगळ्या व्हॅल्यू प्रिंट होत आहेत 1 आणि 2. कारण का? तर ते दोन्ही ऑब्जेक्ट डिफरंट आहेत. ते जर सेम असते तर सेम व्हॅल्यू प्रिंट झाली असती, बट ॲज द बोथ ऑब्जेक्ट्स आर डिफरंट, so that is why in a output we are getting two objects are not same and values, even the values are different. कारण का? तर आपण हे रिफ्लेक्शन थ्रू ब्रेक केलंय. आता काय बघितलं आपण? हे पहिलं बघितलं आपण सिरियलायझेशन आणि डिसिरियलायझेशननी कसं ब्रेक होतं ते आपण अवॉइड केलं डिसिरियलायझेशनचं, की आपण काय केली, एक मेथड रीड ऑब्जेक्ट नावाची जी मेथड आहे, रीड रिझॉल्व नावाची जी मेथड आहे ती इम्प्लिमेंट केली आणि त्याने आपण अवॉइड केलं. बट रिफ्लेक्शननी पण ब्रेक करता येतं सिंगलटन. तर मग रिफ्लेक्शननी आपल्याला हे अवॉइड कसं करायचं? तर प्रॉब्लेम कळला का तुम्हाला की रिफ्लेक्शननी काय प्रॉब्लेम होऊ शकतो? की रन टाइमला आपण त्या क्लासचे प्रायव्हेट कन्स्ट्रक्टर, प्रायव्हेट व्हेरिएबल्स ते सगळे ऍक्सेस करू शकतो आणि त्याच्या व्हॅल्यू चेंज करू शकतो. ड्यू टू व्हाय आपण सिंगलटन ब्रेक होतो. मग ते ब्रेक नाही व्हावं म्हणून आपल्याला काय करता येईल, की आपण रिफ्लेक्शन पण अवॉइड करायचंय, सिरियलायझेशन पण अवॉइड करायचंय. ह्या सगळ्या गोष्टींनी म्हणजे कसं पण करून आपल्याला सिंगलटन ब्रेक नाही करता आला पाहिजे. समहाऊ तो सिंगलटन आपला जो ऑब्जेक्ट आहे, जो क्लास आहे, तो ब्रेक नाही झाला पाहिजे, आयदर सिरियलायझेशननी किंवा मल्टीथ्रेडिंगनी किंवा रिफ्लेक्शननी. ते जर सगळं अवॉइड करायचं असेल, सो त्याच्यासाठी एक बेस्ट सोल्युशन आहे. बेस्ट सोल्युशन इज बाय युझिंग इनम्स. इनम इज द बेस्ट सोल्युशन टू इम्प्लिमेंट सिरियलायझेशन. ठीक आहे, तर आता आपण बघूया की इनमनी कसं ते अवॉइड करतात. तर इनम खूप सिम्पल आहे इम्प्लिमेंट करण्यासाठी. आता मी इथं एक इनम क्रिएट केलंय, इनम सिंगलटन. त्याच्यामध्ये इन्स्टन्स, इनमचा इन्स्टन्स बनवला आहे आणि एक व्हॅल्यू आहे, इंट व्हॅल्यू, दॅट इज नॉट रिक्वायर्ड, पण टू जस्ट चेक करण्यासाठी की आपण जो इनम क्रिएट करणार आहे त्याची व्हॅल्यू सेम रिटर्न होती का नाही. त्याच्यासाठी मी एक इंट व्हेरिएबल डिक्लेअर केलंय, इंट व्हॅल्यू, आणि त्याला गेट व्हॅल्यू आणि सेट व्हॅल्यू केलंय. अदरवाईज तुम्ही फक्त इतकं जरी इम्प्लिमेंट केलं तरी चालतं, नुसतं इनम आणि इन्स्टन्स जरी रिटर्न केला. त्यामध्ये इनम मध्ये काय असतात? कॉन्स्टंट्स असतात, आणि हे फक्त एक कॉन्स्टंट, इन्स्टन्स नावाचं एक कॉन्स्टंट आपण इनम मधनं रिटर्न करतोय. ठीक आहे, आता मी याचा डेमो दाखवतो तुम्हाला, इनमचा डेमो. इनम इम्प्लिमेंटेशन खूप सिम्पल आहे. आता मी काय केलं बघ, इनमचा जो क्लास होता त्याची हे जे कॉन्स्टन्स व्हेरिएबल होतं इन्स्टन्स, ते मी आधी एका सिंगलटन नावाच्या ऑब्जेक्टमध्ये घेतलं आणि परत एक आणखी एकदा ते इन्स्टन्स सेम व्हेरिएबल कॉल केलं जे सिंगलटन 2 मध्ये केलं. ठीक आहे, आता बघ, आता मी पहिला जो ऑब्जेक्ट होता त्याच्यामध्ये मी काय केलं, सेट व्हॅल्यू 1 केलं, आणि दुसरा जो ऑब्जेक्ट होता त्याच्यामध्ये सेट व्हॅल्यू 2 केलं. ठीक आहे, आता मी काय करतोय, व्हॅल्यू प्रिंट करून बघतोय पहिल्याची, पहिला आणि दुसरा, आणि त्यानंतर मी चेक करतोय सेम आपण मगाशी जे केलं होतं की पहिला आपण चेक करत होतो की ऑब्जेक्ट सेम आहेत का नाही, आणि मग त्यानंतर त्यांच्या व्हॅल्यू प्रिंट करून बघितल्या होत्या. आता हा जर प्रोग्राम आपण रन केला तर तुम्हाला मी दाखवतो. ठीक आहे, हे बघा, इथं काय आलं, 2 ऑब्जेक्ट्स आर सेम, आणि व्हॅल्यू पण काय, जी लास्टला जी अपडेट झालेली व्हॅल्यू आहे, ही जी लास्टला जी सिंगलटन 2 जी दुसऱ्या ऑब्जेक्टची जी व्हॅल्यू आपण 2 सेट केली आहे तीच व्हॅल्यू पहिल्या ऑब्जेक्टसाठी पण सेट होती. कारण का? बिकॉज दे आर पॉइंटिंग टू सेम ऑब्जेक्ट. सो दॅट इज वाय वी हॅव इम्प्लिमेंटेड बाय युझिंग इनम. इनम मध्ये काय केलं आपण, इन्स्टन्स नावाचं एक कॉन्स्टंट डिक्लेअर केलं, जे काय करल त्या क्लास ज्या इनम टाईपचा ऑब्जेक्ट रिटर्न करल, आणि त्याला आपण व्हॅल्यू इनिशियलाइज केलं. 2 वेगळे ऑब्जेक्ट क्रिएट केले आणि दोघांना वेगवेगळी व्हॅल्यू सेट केली. पण लास्ट टाइमला जी व्हॅल्यू तुम्ही अपडेट करशाल, जी लास्टली व्हॅल्यू अपडेटेड असेल तीच व्हॅल्यू त्याला मिळेल. आणि आपण इव्हन हे पण चेक केलं की वेदर दे आर पॉइंटिंग टू सेम ऑब्जेक्ट ऑर नॉट. इथून पण आपल्याला कळतंय की दे आर पॉइंटिंग टू सेम ऑब्जेक्ट बिकॉज दिस 2 ऑब्जेक्ट्स आर same, and even the values, now we have printed the values and even the values are coming as same. Let me run it one more time. Yeah, so now I have changed that value to 5 and it is returning 2 objects are same and the values are 5. So this is nothing but enum implementation. Now द क्वेश्चन इज की कुठलं इम्प्लिमेंट करायचं. मग जर आपल्याला लेट्स आपल्या प्रोजेक्टमध्ये जर इम्प्लिमेंट करायचं असेल, आपण बघितलं लेझी पण आहे, इगर पण आहे, आणि तू बाकीचे प्रॉब्लेम अवॉइड करून जर इम्प्लिमेंट करायचं असेल तर इनम पण आहे, किंवा नॉर्मल सिरियलायझेशन पण आहे. इवन इनम थ्रू सिरियलायझेशन पण अवॉइड होतं. इवन इनमचा जर तुम्ही डिसिरियलाइज केलं तर सेमच ऑब्जेक्ट मिळतो. इनम तर बाय डिफॉल्टच सिरियलाइज असतं. इनमला तुम्हाला काही एक्स्ट्रा गोष्टी करायची गरज नसतात. इनमचा ऑब्जेक्ट जर तुम्ही सिरियलायझेशन आणि डिसिरियलायझेशननी पास केला
तर इनम एनिवेज दॅट इज बाय डिफॉल्ट ते सिरियलायझेशन अवॉइड करतो इनम, त्यामुळे ते बाय डिफॉल्ट होतं. आणि इवन रिफ्लेक्शनच्या गोष्टी पण इनम मधून अवॉइड केल्या जातात. त्यामुळे इनम इज द बेस्ट सोल्युशन जर तुमच्या प्रोजेक्टमध्ये असा कन्सेप्ट असेल की जिथं सिरियलायझेशन रिफ्लेक्शनच्या गोष्टी पण यूज केल्या आहे आणि तिथं जर तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर तुम्ही बेस्ट वे यूज इनम. बट जर तुम्हाला प्रोजेक्टमध्ये नॉर्मल इम्प्लिमेंटेशन असेल जिथं तुम्हाला माहिती आहे फक्त मल्टी थ्रेडिंग असू शकतं, बाकी सिरियलायझेशन डिसिरियलायझेशन आणि रिफ्लेक्शन ह्या गोष्टी माझ्या प्रोजेक्टमध्ये नाहीये आणि आम्ही ते ब्रेक पण करत नाहीये, तर गो अँड बेटर जस्ट इम्प्लिमेंट द सिम्पल लेझी सिंगलटन. म्हणजे हा जो आपण आधी बघितला ना तोच फक्त इतका इम्प्लिमेंट केला तरी चालेल. हे बाकीच्या गोष्टी करायची गरज नाहीये. सिरियलायझेशन डिसिरियलायझेशन रिफ्लेक्शन अवॉइड करायचं त्या गोष्टी करायची गरज नाही, कारण त्या प्रोजेक्टमध्ये जर रिक्वायर्डच नसतील तर त्या तशाही ब्रेक होणार नाही, कारण प्रोजेक्टमध्ये तसा कुठं कोडच नसणार आहे की जो त्याला ब्रेक करेल. तर तसं असेल तर सिम्पल लेझी सिंगलटन यूज करा. बट जर तुमच्यामध्ये जर तुम्हाला सिरियलायझेशन ऑलरेडी यूज होत असेल त्या क्लासवर त्या क्लासच्या ऑब्जेक्टवर, तर बेटर टू यूज इट बाय युझिंग इनम और बाय युझिंग दॅट सिंगलटनची जी रीड रिझॉल्व नावाची मेथड आहे ती मेथड तुम्ही यूज करून त्याला अवॉइड करू शकता. तर हे इम्प्लिमेंटेशनचे टाईप आहे सिंगलटनचे. फर्स्ट आपण बघितलं की इगर सिंगलटन, ज्यामध्ये फक्त एक कंपाईल टाइम कॉन्स्टंट होता आणि गेट इन्स्टन्स मेथड होती ज्याने आपण सिंगलटनचा ऑब्जेक्ट रिटर्न करत होतो. देन वी सॉ दिस लेझी सिंगलटन वेअर वी हॅव क्रिएटेड वन इन्स्टन्स व्हेरिएबल प्रायव्हेट स्टॅटिक प्रायव्हेट कन्स्ट्रक्टर and get instance method which is just checking double check locking by to avoid that multi-threading issues whenever multiple threads tries to access the same object. Then त्यानंतर आपण बघितलं की जसं सिरियलायझेशननी ब्रेक होऊ शकतं, तर सिरियलायझेशन आणि डिसिरियलायझेशनचं ब्रेकिंग जर अवॉइड करायचं असेल तर रीड रिझॉल्व नावाची मेथड ॲड करायची. बाकीचा कोड एक्झॅक्टली सेम असेल. आणि देन रिफ्लेक्शननी पण ब्रेक करू शकतो. तर रिफ्लेक्शननी ब्रेक काय करतात, जे रिफ्लेक्टचे जे APIs आहेत जे रन टाईमला तुम्हाला कन्स्ट्रक्टर प्रायव्हेट कन्स्ट्रक्टर किंवा प्रायव्हेट व्हेरिएबल्स ॲक्सेस करू शकतात, त्याने पण सिंगलटन ब्रेक होऊ शकतो. हे सगळं जर रिफ्लेक्शन आणि सिरियलायझेशन वगैरे जर अवॉइड करायचं असेल तर तुम्ही इनम वे यूज करू शकतात. इनममध्ये काय करतो आपण, इनममध्ये फक्त इनम डिक्लेअर करायचा आणि इनममध्ये कॉन्स्टंट डिक्लेअर करायचं आणि ते कॉन्स्टंट तुम्ही डायरेक्टली ॲक्सेस करू शकतात. आणि इफ यू आर ट्राईंग टू चेंज दॅट व्हॅल्यू देन ऑल्सो यू कॅन सी द व्हॅल्यूज आर कमिंग ॲज अ सेम बिकॉज इनम इज पॉइंटिंग टू सेम ऑब्जेक्ट. ठीक आहे. सो these आर द इम्प्लिमेंटेशन अँड विच इज द बेस्ट वन. जर तुमच्या प्रोजेक्टमध्ये रिक्वायरमेंट असेल तुम्हाला इगरली इनिशियलाइज करायचं असेल तर तुम्ही इगर इम्प्लिमेंटेशननी जा, आणि जर तुम्हाला इगरनी नसेल करायचं तर नॉर्मली तुम्ही लेझी सिंगलटन करू शकतात. आणि जर आणि तर तुम्हाला जर सिरियलायझेशन आणि डिसिरियलायझेशन त्या सिंगलटनवर यूज होणार असेल तरच ते इम्प्लिमेंट करा, सिरियलायझेशन आणि डिसिरियलायझेशनच्या थिंग आणि रिफ्लेक्शनच्या थिंग. अदरवाईज गो विथ द सिम्पल इगर इनिशियलायझेशन और लेझी सिंगलटन, इगर सिंगलटन और लेझी सिंगलटन, या दोनच वेनी बेटर आहे तुम्ही इम्प्लिमेंट करणं नॉर्मल तुमच्या प्रोजेक्टच्या रिक्वायरमेंटमध्ये.